कातकरी महाराष्ट्रातली आदिवासी जमात कात तयार करतात ते कातकरी। आदिवासींच्याच भाषेत बोलायचं तर कातोडी, कातवडी किंवा काथोडी। खैराच्या झाडापासून कात बनवण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणून ते कातकरी। आदिम समूहांपैकी असणारी एक जमात म्हणजे ही कातकरी। कातकरी हा समाज प्रामुख्याने मुंबईला लागून असलेल्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये राहतो। या दोन जिल्ह्यांबरोबरच कातकरी रत्नागिरी, पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांमध्येही राहतो। महाराष्ट्राबाहेर म्हटलं तर गुजरातमधील सुरत आणि वलसाड, तर कर्नाटकातील कारवार आणि राजस्थानातील उदयपूर या जिल्ह्यातही कातकरी आढळतात। हे सगळे कातकरी मूळचे कोकणातलेच। अनेक कातकरी विस्थापित झाले, पण अजूनही बहुतांश कातकऱ्यांनी सह्याद्री मात्र सोडलेला नाही आणि म्हणूनच सह्याद्रीची लेकरं असे संबोधलं जातं। कातकऱ्यांच्या वाड्या ह्या डोंगरावर जरी असल्या तरी त्या गावाचा एक भाग म्हणूनच या प्रत्येक ठिकाणी ह्या वाड्या वसलेल्या आहेत। कात करण्याचा आदिवासींचा व्यवसाय कधीच मागे पडलाय। आज त्यांच्या वाट्याला आली आहे मोलमजुरी, स्थलांतर आणि जगण्याची लढाई। आज सर्वात मागास राहिलेली आदिवासी जमात म्हणून यांच्याकडे पाहिलं जात आहे। नुकत्याच झालेल्या भारताच्या जनगणनेत या जमातीच्या इत्थंभूत माहितीची नोंद झाली। या जनगणनेमुळे आकडेवारीसह त्यांचे प्रश्न पुन्हा एकदा लोकांच्या समोर येतील, कारण या वस्त्यांची पहिल्यांदाच व्यवस्थित जनगणना झाली आहे। हा आदिवासी आज काय करतोय ते पाहण्यासाठी आम्ही गेलो रायगड जिल्ह्यात। वेळ संध्याकाळची। आम्ही पोहोचलो बरडावाडी। मुलं खेळण्यात मग्न आणि मोठी माणसं निवांत कामात। एप्रिल मेचे दिवस म्हणजे आदिवासींसाठी निवांतच असतात। रखरखत्या उन्हात शेतातली मोलमजुरीची कामं संपवून आदिवासी घरी परततात। वाडीवर सणासुदीचं वातावरण दिसायला लागतं, म्हणूनच कातकरी वाड्यावर रात्री ढोलकीवर थाप पडते आणि पाय थिरकायला लागतात। आदिवासींचा हा पारंपरिक नाच सणांच्या वेळी आणि आनंदाच्या क्षणीही केला जातो। कातकरी पाड्यावर ते एखादा मूल जन्माला आलं की मुलाच्या 5वीला आणि बारशाला असंच नृत्य केलं जातं। गौरी गणपतीच्या काळात तर या कातकरी वाड्यांवरती एक जल्लोष असतो। कोणाच्याही चेहऱ्यावरती थकवा जाणवत नाही। दिवसभराची मेहनत करून हे दुसऱ्या दिवशीच्या पहाटेपर्यंत अशाच प्रकारचं नृत्य करत असतात। आम्ही दुसऱ्या दिवशी पाबळ खोऱ्यातल्या डोंगरावरच्या बरडावाडीवर पोहोचलो। वाडीवरचे पुरुष हातात भाले, काठ्या, कोयते आणि जाळी घेऊन शिकारीसाठी निघाले होते। ही शिकार ही पारंपरिक पद्धतीने केली जाते। सावज येण्याच्या मार्गावर जाळी लावली जाते। डोंगराच्या तिन्ही बाजूने हकाटी देत आदिवासी वाट पाहतात। या हकाटीमुळे ससे किंवा रानडुकर जाळ्याकडे सरकतात। पण नेहमीच शिकार मिळते असं होत नाही। तिकडून मी चपला त्याला बरोबर, पण त्याने एकदम उभी अशी वाट धरली, त्याने अशी असा फिरला बरोबर तिथं मी चपला होता, त्याने पण वरला चपला लय एवढा मोठा होता, जबरदस्त। पण यावेळी मात्र बरडावाडीच्या शिकारींना हात हलवत माघारी फिरावं लागलं। पण तशी निराशा मासेमारी करताना येत नाही। जाळ्यात एक तरी मासा मिळतोच। मासेमारी करण्याची ही पारंपरिक पद्धत त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे। कातकरी साडीचा वापर करून मासेमारी करतात, तीही जोडीने। वाडीवरची 7-8 जोडपी एकत्र येतात आणि गोल रिंगण करून मासे पकडतात। आदिवासी म्हणतात की ही फक्त मासेमारी नाही, तर आपल्या जोडीदाराबरोबर केलेली जलक्रीडा आहे। कातकरी समाजामधला रोजचा जेवणाचा पदार्थ म्हणजे वरण भात आणि सुक्या मच्छीचा रस्सा। हे जे सुकी मच्छी घरात नसेल तर मात्र सगळेजण या नदीवरती येतात। आता बरडावाडीवरचे सगळे कातकरी समाज इथे नदीवरती आलाय आणि ह्याच्या दुपारच्या वेळेमध्ये ही सगळी मच्छी पकडण्याचं काम करतात। मे महिन्याचा संपूर्ण एक महिना आणि रविवारचा सुट्टीचा दिवस हा त्यांचा मच्छीचा दिवस असतो। इतर दिवशी मात्र हे सुक्या मच्छीवरतीच आपलं जीवन जगत असतात। पदरात फारशी मच्छी पडत नाही, पण जी काही मच्छी पडते त्यावर त्यांचा दिवस मात्र निघतो।
वरवर पाहिलं तर कातकऱ्यांच्या आयुष्यात अलबेल चालू आहे असं वाटेल, पण तसं नाहीये. पिढीजात जंगलाचा राखणदार असलेल्या आणि जंगल हीच संपत्ती मानणाऱ्या कातकऱ्यांकडे ओसाड जंगल आहे. तोडून का माझ्या झाड्यावरती चढून का. तशातच दारूनं आज कातकऱ्यांच्या आयुष्याला विळखा दिलाय. पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करायची आणि मालकानं जास्त कामाच्या बदल्यात दिलेली दारूची बाटली घ्यायची, हीच बाटली कातकऱ्यांच्या जीवावर बेतली. याच दारूनं अवघ्या 18 वर्षांच्या वंदना पवारला विधवा केलं. लग्नाला 1 वर्ष झालं असेल, दारूच्या व्यसनानं तिचा नवरा गेला. आता तिच्या पदरात 9 महिन्याचं बाळ आहे. नवऱ्यानं 3,000चं घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी ती पनवेलच्या वीट भट्टीवर काम करते. आठवड्यावर राबल्यानंतर तिच्या हातात कापून फक्त 250 रुपये पडतात. या दारूची सावली सुद्धा रंजनाला आपल्या मुलावर पडू द्यायची नाहीये. विटांवर जाऊन ते पोऱ्याला मोठा करायचा, शिकवायचा, कुठंतरी शिकून असा मोठा करायचा, असा दारू बिरूच्या व्यसनात नाही काढायचा. गणपत पवार यांची कहाणी काही वेगळीच आहे. कातकरी वाडीवरच गणपत दारूचा अड्डा चालवायचा. आयुष्यभर दारूचा एक थेंब देखील प्यायला नाही, पण त्याची 7 मुलं मात्र दारूच्या आहारी गेली. अशातच 2 वर्षात कुटुंबातली 8 जण दारूमुळे मरण पावली. नंतर गणपतनं ठरवलं दारूचा अड्डा बंद करायचा आणि वाड्यावाड्यावर दारूबंदीचं आंदोलन सुरू करायचं. वाडी सुधारण्याचं नाही, पण लोक पण कोण राहणार नाही. संपूर्ण भरती गेलो, कोण राहणार नाही. आणि ते पण आम्ही आता तुम्हाला पण आम्ही सांगतो की याच्यावर काय नाही उपाय जर केला तर त्याला पर्याय दुसरी काय नाही. मला स्वतःची माझी पर्याय काय करायची. शेवट मी फोरे टाकणार आहे. मी सत्य सांगते तुम्हाला, सगळे भांड्यास फोरे टाकणार. मला जलम ठेपला टाकला त्या पोलिसने तरी काय हरकत नाही. कातकरी समाजातील पुरुषांबरोबरच महिलाही जोडीनं दारू पितात. ही संख्या ही मोठी आहे. दारूनं खंगलेल्या अशा 2 पिढ्या आम्हाला दिसत होत्या. नव्या पिढीचं भविष्य काय असेल हे पाहायला आम्ही बरडावाडीच्या वस्ती शाळेत गेलो. इथं विद्यार्थी वर्षभर हजर नसतात. वर्षातले 3 ते 4 महिनेच यांची शाळेत हजेरी लागते. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ही 4 महिने मुलं रेग्युलर जर असली तर ह्या मुलांमध्ये त्यांच्या परिणामी आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी ही मुलं स्थलांतरित होतात, ती बाहेर गेल्यानंतर पुन्हा ज्यावेळी ती शाळेत येतात 5-6 महिन्यांनी, पुन्हा त्यांच्या डोक्यामध्ये काही राहत नाही. आम्ही संस्थेनं चालवलेल्या पेणमधल्या हंगामी शाळेत गेलो. कामानिमित्त या मुलांचे आईवडील पेण सारख्या छोट्या शहरात येतात. अशा शाळेतल्या पटाचा आकडा मोठा आहे, पण प्रत्यक्षात मुलांची संख्या मात्र कमी दिसली. संस्थेकडून खाऊ येत नाही त्यांना. मेन म्हणजे खाण्याचं जास्त आहे, खाऊ नाहीत. मग आम्ही घरूनच खाऊ. महिन्याला आम्हाला तसं मानधन 700 रुपये भेटतं, पण आता आम्ही दोघे 1 दिवस ते आणतात, 1 दिवस मी असं खाऊ आणतो घरातून आम्ही. मग त्या आशेने ते येतात शाळेत. खाऊ दिसला तरच येतात, नाही तर नाही. कातकरी मुलांसाठी काही ठिकाणी हंगामी शाळा आहेत. या हंगामी शाळा चालतात ऑक्टोबर ते मार्च मध्ये. पाला खाऊन फुकतो टुम, चावूल लागताच पळतो धूम. कातकरी मुलांचं शाळा गळतीचं प्रमाण सरासरी 25% इतकं आहे. शाळा असते 3 तासात 1 तास पण सरळ व्यवस्थित बसत नाही ते. आणि आई वडिलांना पण आवड नाही ना. कातकऱ्यांची ही नवी पिढी ही आधीच्या पिढींसोबतच फरफटताना दिसते. दारूमुळे उद्ध्वस्त होत जाणारी कुटुंब, निरुपयोगी होत जाणारी पारंपरिक व्यवस्था, स्थलांतरामुळे भरकटलेलं आयुष्य हे आजच्या कातकऱ्यांचं वास्तव आहे.